कार्यक्रम हा पाण्याचा कार्यक्रम आहे, पूजनाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं या भावनेतनं हा केलेला प्रयत्न यश आलं. त्याला सगळ्यात मोठं कारण ठरलं ते आमचे जगताप साहेब. कारण मी फोन केला आणि म्हटलं जगताप साहेब चहा घ्यायला येतोय, चहा काय नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करून लवकर या. पण मी गोपीचंद पडळकर साहेब, विक्रमदादा, जमदाडे साहेब, आमचे रवी तमनगौडा इथं असल्यामुळे इथं होते. सगळे आम्ही प्रमुख सहकारी जगताप साहेबांच्या घरी गेलो आणि त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा हीच झाली की प्रत्येकानं आपापल्या परीनं काम केलेलं आहे, प्रत्येकानं या कामामध्ये योगदान दिलेलं आहे, प्रत्येकाचं त्यामध्ये काम आहे आणि आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. यामध्ये कुठल्या पक्षाला बाजूला ठेवावं, कुठल्या नेत्यांना बाजूला ठेवावं हा उद्देश नाही. आता जगताप साहेबांनी त्यामध्ये अर्थ काढला की लोकसभेची इलेक्शन आहे, सगळ्याला राजा म्हणून काका बोलवते, तोवर विक्रमदादा म्हणते सगळ्या पक्षातल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे. म्हटलं प्रेम आहे म्हणून मी इथं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातला विनोदाचा भाग सोडला तर या तालुक्यामधल्या लोकांनी आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय आणि त्या ऋणातनं मुक्त आपण झालो पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे. त्यामध्ये आपण ती भूमिका बाळगली पाहिजे. मागे एकदा जगताप साहेब आपण या परिसरामध्ये फिरत होतो त्यावेळेला गाड्या थांबून या मंडळींनी सांगितलं, जमदाडे साहेबांनी त्याचा काही थोडा इतिहास सांगितला, तारकाबाई सांगितलं, बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्यातनं थोडं आउट ऑफ वे जाऊन अधिकाऱ्यांच्यावर आपण विनंती केली तुम्हाला काय झाला तर त्रास होऊ द्या, पण लोकांची मागणी आहे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका डोळ्यापुढे ठेवली. तोपर्यंत फॉरेस्टच्या लोकांनी अडवणुकीची भूमिका घेतली आणि अडवणुकीची भूमिका घेऊन अवघ्या 10-11 दिवसामध्ये आपण फॉरेस्टची सुद्धा परवानगी आणली. त्यामध्ये मला वाटतं पाटोळे साहेब भोसले नावाचे कन्सल्टंट होते, त्यांना आम्ही विनंती केली. या ठिकाणच्या 500-700 लोक त्यावेळी जमले होते आणि लोकांची अतिशय तीव्र भावना त्यांनी पाहिली आणि ते प्रपोजल आम्ही फॉरेस्टला पाठवलं. त्यामध्ये आपल्याला सुधीर मुनगंटीवार साहेबांनी मदत केली आणि 11व्या-12व्या दिवशी आपल्याला फॉरेस्ट मधली परवानगी आली. मला खास करून उल्लेख केला पाहिजे लिंबाजीराव पुरे आणि त्यांचे सगळे सहकारी, मला वाटतं विठ्ठल बापू ही सातत्यानं पाठपुरावा करत होती आणि या 5 शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. फॉरेस्ट मधनं काम करत असताना आपल्याला प्लास्टिक उडवता येणार नव्हतं, त्या ठिकाणी ते कंट्रोल प्लास्टिक सुद्धा करता येत नव्हतं, तेव्हा अशा वेळेला पुन्हा 3-4 महिने काम लांबेल आणि म्हणून या शेतकऱ्यांनी जमीन दिली. मी मनापासून या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून कौतुक करतो. कुठल्याही प्रश्नांची विचारपूस न करता त्यांनी हे कॅनॉल काढायला आपल्याला परवानगी दिलेली आहे. तुमचे पैसे त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी आमची आहे, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही दिलेलं उदाहरण हा परिसर निश्चितपणानं आठवण ठेवेल. या ठिकाणी विक्रमदादांनी काही भावना व्यक्त केल्या की अजून आपल्याला विस्तारितचं काम लवकर गतीने घेतलं पाहिजे. जगताप साहेबांची काही भूमिका आहे. जगताप साहेबांनी सांगितलं की जी डिस्ट्रीब्युशनच्या लाईन आहेत त्याही लवकर आपण केल्या पाहिजेत. एक झाली की दुसरं नको, त्याला अवधी जाता कामा नये, त्याला वेळ जाता कामा नये. माणसं ही आर्थिक झालेली आहेत. मानवाची निर्मिती झाल्यापासून या निसर्गाचा कोप आपल्या या तालुक्यावर आहे आणि दुष्काळाचा कलंक आपल्याला असल्यामुळं माणसांच्या भावना तीव्र आहेत. पण जगताप साहेब निश्चितपणानं या सगळ्या परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यावेळी आले आणि त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आपल्याला 2092 कोटी रुपये, जवळजवळ 2100 कोटी रुपये आपल्याला दिले आणि या सगळ्या बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आपण कामं करू शकलो. त्याला एकमेव कारण आहे की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं केंद्रातनं आपल्याला पैसे आले आणि आपण हे काम पूर्ण करू शकतो. जगताप साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं मी काम केलं आणि विक्रमदादाला लोकांनी निवडून दिलं. आता जगताप साहेबांना शिकवणे पण माझी राजकीय अक्कल नाही, माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, माझ्या चुलत्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. ते
शंकराबा DK पाटील माझ्या चुलत्यांच्यावरून त्यांनी काम केलेलं आहे. पण जगताप साहेब जरा मारक्या बैलाला जरी अवताला चांगला असलं तरी मारका असलं तर माणूस भिजतंय जरा 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 आमचं ऐका. आता म्हणतात ना बापाची चप्पल मुलाला आली की बापानं थोडं शांतपणानं वागायला जातो. तुमची नातवाला आलेली आहे, आमचं जरा ऐका. त्यामुळे तुम्ही थोडस समजून घ्या विक्रम दादा. याचा अर्थ काही तुमची पुन्हा झंगड पकड लावावी अशी आमची भूमिका नाही. काम करणारी माणसं ठरवते. या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. भावना या होत्या की पाणी मिळालं पाहिजे, पाण्याच्या बाबतीमधल्या काही अडचणी आहेत. पाणी आपल्याला येत असताना पूर्वीचा सर्वे होता, उपलब्ध पाणी होतं, त्या पाण्यानुसार तो सर्वे झाला होता, त्या पाईपलाईन झाल्या, पाणी जवळ आलं. आता निश्चितपणानं शेजारी वाटतंय की आपल्याला इथे मिळावं आणि मिळणं त्याचा हक्क. यासाठी विस्तारित निर्माण झाली. 1000 कोटीचे टेंडर निघाले, काम सुरू झालं. पण आणि मधल्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही, दुष्काळाची स्थिती आली, लोकांच्या भावना तीव्र होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण उद्घाटन घेणं, डामडौल करणं हे चांगलं वाटलं नाही. म्हणून आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली आणि हे नंतर करू, पहिला काम चालू करू म्हणून काम सुरू केलं. आज जगताप साहेबांचा जो विषय आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 1000 कोटीचं हे डिस्ट्रीब्युशन लाईन जे आहेत, वितरण व्यवस्था, त्या सुद्धा निश्चितपणानं लवकरात लवकर मार्गी लावूया. आपण सगळे मिळून, जगताप साहेब सगळे मिळून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊया की जे आपले नेते आहेत, ज्यांच्या हातामध्ये जलसंपदा खाता आहे, ज्यांच्या हातामध्ये केंद्र सरकार ज्यांना मानून चालतंय की ते पैसे आपल्याला अधिक देऊ शकतात. आणि ही भूमिका डोळ्यापुढे ठेवून वितरण व्यवस्थेसाठी लागणारे 1000 कोटी सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून त्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत आणि तोही प्रश्न लवकर मार्गी लावू. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणची भूमिका घेतली, सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी भूमिका घेतली.